अशी लिहावी भूगोल ई बालभारती प्रश्नपत्रिका 2ची उत्तरपत्रिका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरोडेकर आज आपल्यासमोर ई बालभारतीने प्रकाशित केलेली भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका क्रमांक 2 याची उत्तरपत्रिका लेखन पद्धत आपणास दाखवत आहे। भूगोल मराठी माध्यम ई बालभारती प्रश्नपत्रिका 2 इसवी सन 2000च्या जनगणनेनुसार भारताची सरासरी लोकसंख्या घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होती। ब्राझीलचा नागरीकरणाचा वेग 2000 दशकानंतर मंदावला आहे। भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे। ब्राझीलचे अति पश्चिमेकडील ठिकाण नासेंटे दो रियामोआ हे आहे। नवीन प्रश्न नवीन पानावर जोड्या जुळवा। अ गट ब गट। भारताचे दक्षिण टोक इंदिरा पॉइंट, ब्राझीलमधील पूर्वेकडील उच्चभूमी अजस्त्र कडा, गंगा नदीचा उगम गंगोत्री, अमेझॉन नदीचा उगम अँडीज पर्वतरांग। प्रश्न तिसरा, भारतात लोकसंख्येचे वितरण असमान आहे। ब्राझीलमध्ये सुरुवातीला वस्त्या पोर्तुगीज वसाहतवाद्यांनी निर्माण केल्या। भारत व ब्राझील यापैकी भारताचे दरडोई उत्पन्न कमी आहे। ब्राझीलमधील पाराना ही दक्षिण वाहिनी नदी वाहतुकीस उपयुक्त आहे। भारतातील पूर्व किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळतात। नकाशा वाचन प्रश्नांची उत्तरे लिहा। या नकाशात वितरणाची टिंब पद्धत वापरली आहे। उत्तरेकडील कोणतेही एक कमी लोकसंख्येचे राज्य रोराइमा हे आहे। अतिदाट लोकसंख्येचा एक प्रदेश साओ पावलो हे आहे। नकाशात किनारी प्रदेशात लोकसंख्या सघन अधिक आहे। पश्चिम ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे। लोकसंख्या वितरण पश्चिमेकडे कमी आहे आणि पूर्वेकडे अधिक दाट आहे। तसेच उत्तरेकडे लोकसंख्या विरळ आहे आणि आग्नेय दिशेला लोकसंख्येचे वितरण दाट दिसत आहे। प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे। भारतात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते कारण भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते। भारत उष्णकटिबंधीय प्रदेशात आहे। सम हवामान नाही। तापमान थंडीत कमी असते आणि उन्हाळ्यात अधिक असते, 0 ते 50 डिग्री सेल्सिअस असते। यामुळे भारतात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते। जगाचा कॉफी पॉट म्हणून ब्राझील देशाला संबोधतात कारण ब्राझीलमध्ये युरोपीय वसाहतवाद्यांनी कॉफीचे मळे सुरू केले। गेली 150 वर्षे ब्राझील कॉफीचा प्रमुख उत्पादक आहे। ब्राझीलमध्ये सुपीक जमीन, अनुकूल हवामान, वाहतूक सेवा उपलब्ध आहे, म्हणून जगाचा कॉफी पॉट म्हणून ब्राझील देशाला संबोधतात। प्रश्न 3रा, भारताचे सरासरी आयुर्मान वाढत आहे कारण भारतात आधी रोगराई अधिक होती। हळूहळू वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली। बरेच रोग आता दूर केले जाऊ शकतात। शिवाय बऱ्याच रोगांचे निर्मूलन झाले आहे। स्वच्छ आणि चांगले राहणीमान आयुष्याची गुणवत्ता सुधारली आहे, म्हणून भारताची सरासरी आयुर्मान वाढत आहे। अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर अधिक होतो कारण गंगा नदीच्या काठी अधिक लोकसंख्या आहे। अमेझॉन नदीचे मैदान तुलनेने कमी लोकसंख्या आहे। गंगेकाठी प्रदूषण अधिक आहे, त्यामुळे प्रभाव सुद्धा अधिक लोकांवरच पडेल, म्हणून अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर अधिक आहे। माहितीच्या आधारे जोडस्तंभालेख तयार करा। भारत व ब्राझील नागरिक लोकसंख्या टक्के। आलेख कागदावर आलेख काढणे आवश्यक। प्रश्नांची उत्तरे। भारताची 2017ची नागरी लोकसंख्येची टक्केवारी 32.8% इतकी आहे। ब्राझील देशाची नागरी लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे। दोन्ही देशांच्या नागरी लोकसंख्येचा कल दर्शवतो। ब्राझीलमध्ये नागरी भागात राहणाऱ्या लोकांची टक्केवारी अधिक आहे, पण ती फार काही वाढत नाही। याउलट
भारतात नागरी भागात राहणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे, पण ती ब्राझीलपेक्षा अधिक दराने वाढत आहे. आलेखाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे. ब्राझीलमधील साक्षरतेचे प्रमाण 2001 मध्ये 85% आहे. भारताची साक्षरता 1991-2001 या दशकात सर्वाधिक वाढली आहे. ब्राझील आणि भारत यांच्या साक्षरतेचे प्रमाण 1991 मध्ये सुमारे 30%चे अंतर आहे. 1981-2016 दरम्यान भारतात साक्षरता सुमारे 30%नी वाढली आहे. आलेखातील टक्केवारीतील बहुतेक वर्षांतर 10 वर्षाचा आहे. ब्राझीलपेक्षा भारतात साक्षरता कमी आहे. ती नेहमीच कमी होती. दोन्ही देशात साक्षरता प्रमाण वाढत आहे. साक्षरता वाढीचा दर भारतात जास्त आहे. भारतातील लोकसंख्या वितरणाचे स्वरूप. भारत हा दाट लोकसंख्येचा प्रदेश आहे. यात उत्तरेकडील मैदान व किनारपट्टीचे मैदान यांचा समावेश आहे. मध्यम लोकसंख्येचा प्रदेश यात नर्मदा नदीचे खोरे. कमी विरळ लोकसंख्या घनतेचा प्रदेश यात उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, दुर्गम ठिकाणे यांचा समावेश आहे. शिक्षकांनी आम्हाला क्षेत्रपेटीचे नियोजन करायला सांगितले आहे, तर आम्ही अशी तयारी करू. कुठे जायचे आहे, कसे जायचे आहे याची प्रथम तयारी करणार. नकाशा व इतर आवश्यक साहित्य सोबत घेणार. तिथे विचारायचे प्रश्न, प्रश्नावली इत्यादी तयार करणार. प्रवासांच्या साधनांचा विचार करणार. भारतातील कमी लिंग गुणोत्तराची कारणे. भारतात मुलाला प्राधान्य दिले जाते, तसेच स्त्रीनं भ्रूणहत्या प्रमाण जास्त आहे. मुलींच्या संगोपनाकडे दुर्लक्ष केले जाते. स्त्रियांचे आरोग्य बाबत दुर्लक्ष केले जाते. म्हणून भारतात लिंग गुणोत्तर कमी आहे. ब्राझीलच्या किनारपट्टीविषयी माहिती. ब्राझीलमध्ये उत्तरेला आणि पूर्वेला किनारपट्टी आहे. किनारपट्टीची लांबी सुमारे 7400 किमी आहे. येथे त्रिभुज प्रदेश नाही. येथे अजस्र कडा आहेत. लोकसंख्या सघन आहे, तसेच नागरी क्षेत्र जास्त आहे. 10वी भूगोल परीक्षेसाठी उपयोगी प्रश्न आपणास पुढील व्हिडिओमध्ये मिळणार आहेत.